महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। महाड शहरात भ्रष्टाचाराची चिखलफेक। पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजवण्यासाठी उधळले लाखो रुपये, पहिल्याच पावसात रस्ते उघडे। महाड नगरपालिकेचा अनागोंदी कारभार आणि रस्त्यांच्या कामात झालेला प्रचंड भ्रष्टाचार आता थेट चव्हाट्यावर आला आहे। पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजवण्यासाठी पालिकेने लाखो रुपयांची उधळपट्टी केली खरी, पण पहिल्याच पावसात हे सर्व दावे वाहून गेले असून शहरात सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे। भूमिगत गटारे, नळ योजना आणि ड्रेनेज लाईनच्या नावाखाली पावसाळ्यातच अख्ख्या महाड शहराची चाळण करण्यात आली आहे। खोदकामानंतर रस्ते पूर्ववत न करता तसेच सोडल्याने रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य पसरले असून अपघातांचा धोका प्रचंड वाढला आहे। पालिकेने काही ठिकाणी तात्पुरते सिमेंट टाकून डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न केला, पण तोही पहिल्याच पावसात उडून गेला। नगरपालिका प्रशासकीय भवनासमोरील खड्डेही ठेकेदाराने भरलेले नाहीत, त्यामुळे अधिकारी डोळे झाकून प्रवास करतात का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत। या भागातील रस्ते ठरतायत जीवघेणे। एसटी स्थानक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक व दस्तुरी नाका, वीरेश्वर मंदिर ते दादली पूल आणि कोटेश्वरी ते उभा मारुती ते पंचायत समिती व भिलारे मैदान ते काकरतळे मोहल्ला, चौदारतळे ते देशमुख हॉस्पिटल आणि गांधारी पूल परिसर, नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या कामांची आणि नगरपालिकेतील भ्रष्टाचाराची कोकण विभागीय आयुक्तांकडून तातडीने चौकशी व्हावी अशी जोरदार मागणी आता महाडकर करत आहेत। लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ढिम्म असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी बंडू कोकणे सह तृप्ती भोईर, महाड।